पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या 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 गणेश सोनी या या। आणि ही आमच्या शिक्षकांची खोल। कसं वाटलं तुम्हाला आमचं न्यू इंग्लिश स्कूल? बसा, पाणी घे। तसं तुमच्या शाळेबद्दल खूप काही ऐकलं होतं। चांगलंच ऐकून असाल। चांगलंच ऐकलं म्हणून बोललो। घ्या पाणी घ्या। हा, काशीनाथ हो, धन्यवाद। आगरकरांना आणि बळवंतरावांना घेऊन येतात तातडीने। हो, द्या। अतिशय प्रशस्त जागा आणि प्रसन्न वातावरण आहे कामासाठी। खूप छान। हो, आणि फक्त जागाच नाही बरं का, आम्ही सगळीच मंडळी इकडे अगदी सकारात्मक पद्धतीने कामं करत असतो। येईलच तुम्हाला प्रत्यय। आलोच आलोच आलोच, थांबा। हे आपल्या नवीन वर्तमानपत्राची सुरू करण्याची आणि सुरू ठेवण्याची ही सगळी आपली अंदाजपत्रक आहे। तुम्ही नीट एकदा नजरेखालून घाला। हे घ्या, वाचा। अहो सोनी, आजकाल कुठले वृत्तपत्र असे निर्भीड राहिलेले आहे? त्या प्रेस ऍक्ट मुळे तर पार कंबरडेच मोडले सगळ्यांचे। पण हो, आपण आपल्या वृत्तपत्राबाबतीत असं होऊ द्यायचं नाही। आपण आपला आवाज दडपू द्यायचा। आलेच, आगरकर आले। आगरकर नमस्कार। हे गणेश सोहनी आणि हे गोपाळराव आगरकर, आमचे सहकारी आणि आपल्या वृत्तपत्राचे खंदे आधारस्तंभ। काय चेष्टा करताय? नाही हो, मीही तुमचे अनेक लेख वाचलेत। विनाकारण ते तुमचं कौतुक करत नाही। आणि आगरकर, हे गणेश सोहनी, आपल्या वृत्तपत्रासाठी मदतीचा हात ज्यांनी पुढे केलेला आहे ते हे। आपल्याला वृत्तपत्रासाठी जी कर्जाऊ रक्कम मिळवायची आहे त्याची तरतूद हे करणार आहेत। जेव्हा ह्यांनी मला सांगितले तेव्हा मी तातडीने म्हणालो की या व्यवसायात रक्कम गुंतवायला मला आवडेल, आणि म्हणूनच क्षमा करा, आम्ही तुमच्याकडून सहकार्य स्वीकारू शकत नाही। काय? हे बघा, हे वृत्तपत्र आमच्यासाठी व्यवसाय नव्हे, व्रत आहे, एक ध्येय आहे, ज्याचा उद्देश समाज प्रबोधन, देश सेवा आणि क्रांती हा आहे। या व्रतामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुमचं स्वागत आहे, परंतु व्यवसाय म्हणून याकडे पाहत असाल तर क्षमा करा। गोपाळराव, अहो तुमच्यासारख्या व्रतस्थ माणसाची सोबत असेल तर मी का नाही सहभागी होणार? तुम्हीच सांगा, त्या दिशेने आपण कार्य सुरू करू। हे बघा, हे वाटते तितके सोपे नाहीये। आजकाल गल्लोगल्ली जी वृत्तपत्रे आढळतात त्यातले हे नव्हे। समाजातील प्रत्येक घटकाने आमचे वृत्तपत्र वाचून समृद्ध व्हावे हे आमच्यासाठी महत्वाचे आहे। तुम्ही बसा, मी सविस्तरपणे सांगतो। गोपाळराव, मला तुमच्या योजना पटतात। मी तुमचं सर्व ऐकलंय। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे तुमचा, पण माझी देखील एक अट आहे, आणि त्याची नोंद तुम्हाला या करार पत्रात करावीच लागेल। बोला। गोपाळराव, तुमच्यासाठी हा व्यवसाय नसेल, पण जगाच्या दृष्टीने हा व्यवसाय आहे आणि हे नाकारता येणार नाही। त्यामुळे ही अट त्यात लिहावीच लागेल, आणि अटीचे स्वरूप असे असेल की जोपर्यंत दिलेल्या कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत कोणीही लाभांश स्वतःच्या नावे करून घेणार नाही। मान्य, 100% मान्य। चला मग, लवकरात लवकर आपण कार्य सुरू करू। कसे? थांबा, आपण अगोदर आपल्या बैठकीविषयी सर्वांना कल्पना देऊ आणि तातडीनं श्री गणेश करू। काय गोपाळराव? सोनी, तुम्ही आमच्या सोबत आलात, खूप आधार वाटतो। गोपाळराव, सत्कार्य करायची वृत्ती असेल ना तर समविचारी माणसं नेहमीच भेटतात। चला, मी येऊ?
काशीनाथ, मी यांना सोडून आलोच. धन्यवाद. या, चला. आलोच आगरकर. काशीनाथ, ताबडतोब जाऊन बळवंतराव आणि आपट्यांना बोलून आण. हो. माणसाचा हेतू चांगला असला ना की समविचारी माणसं भेटतातच. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आज. अहो, ते गणेश सोनी आपल्या वृत्तपत्रासाठी कर्ज द्यायला तयार झालेत. वा 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 वा, उत्तम. खरंच डोक्यावरचा फार मोठा भार उतरला. नाही पण आगरकर, ते एवढी मोठी रक्कम द्यायला तयार झाले. तुम्ही त्यांना आपल्या सगळ्या अटी सांगितल्यात ना? अहो, इतर काही सांगायच्या आधी ते सांगितले. म्हटलं, महोदय, हा आमचा व्यवसाय नाही, हे व्रत आहे. आता तुम्ही ठरवा आणि सांगा. आणि आश्चर्य, ते कर्ज देण्यास तयार झाले देखील. वा, चला मग तातडीने आपण करारपत्र करूया. उगाच विलंब कशाला? एवी तेवी आपण सगळे या प्रक्रियेत आहोतच तर. हा, आता शास्त्री बुवांचं इतर काम सुरू झाल्याने ते आपल्यात व्यवहाराने नसतील. माझी मनोमन इच्छा आहे, पण बुवा, तुम्ही आमच्या सोबत आहातच, परंतु तुर्तास व्यवहाराच्या दृष्टीने कर्जाची जबाबदारी आम्हा चौघांवर असलेलीच उत्तम. आपटे, काही महत्वाचे सांगायचे का? नाही, काही नाही. बरं, ऐका, आपण लगेचच कामाला सुरुवात करूया. उद्याच्या उद्या करारपत्र करून टाकू, म्हणजे कार्यास प्रारंभ करता येईल. अगदी माझ्या मनातले हेरले. उद्याच करारपत्र साक्षांकित करू. आगरकर, म्हणजे आम्ही काय म्हणत होतो की हो, म्हणजे कसं आहे की शास्त्री बुवा आत्ता नसतील तर आपण ही सारी प्रक्रिया पुढं केव्हा तरी केलेली अधिक बरी, नाही का? हा, मला देखील असंच वाटतं. म्हणजे अगदी उद्याच करायची काय गरज आहे? काही दिवसांनी पुढे ढकलूया हवं तर. आधीच विलंब झालाय, त्यात आणखीन विलंब नको. वृत्तपत्र लवकरात लवकर चालू होणे ही काळाची गरज आहे आणि त्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल. कोणी सोबत असो अथवा नसो. शास्त्री बुवा, बसा. बळवंतराव, तुम्हाला पटतंय गोपाळरावांचं? होय. हे बघा, आपल्यासाठी हे एक व्रत आहे हे आपण मान्य केलंय ना, मग आपल्या मार्गातला हा एक अडथळा आहे असे म्हणून पुढे जायचंय. आणि हो, त्या अर्थी गोपाळराव म्हणतायत ते मला अतिशय योग्य वाटतंय. आपण उद्याच करारपत्र साक्षांकित करूया. ऐका, या कर्जाचा तुम्हाला भार वाटतोय का? तो वाटत असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. मात्र हा प्रश्न मी सोडवीन. तुम्हाला जर याचा फार भार वाटत असेल तर तुम्ही तो भार पेलण्यास स्पष्ट नकार देऊ शकता. कर्जाची जबाबदारी आम्ही दोघं घेऊ. बळवंतराव, काय सांगताय तुम्ही? मी योग्य तेच बोलतोय. आता याहून अधिक काळ आपले काम थांबणे शक्य नाही. आपण उद्यापासूनच कामाला सुरुवात करूया आणि कर्जाचा भार मी आणि गोपाळराव डोक्यावर घेऊ. शांत व्हा आगरकर.
हे असे थकून चालायचे नाही. आत्ता तर आपला प्रवास सुरू झालाय. बळवंतराव, तुम्हाला खरंच वाटतं की लोक आपली सोबत करते? माझा विश्वास नाहीये या गोष्टीवर. एक लक्षात घ्या बुवा, आता आपल्याला विसरून चालायचे नाही की आपण केसरी आहोत. केसरी, जो कोणी आपल्या मदतीस येईल म्हणून त्यावर विसंबून राहत नाही, उलट अशी चाल खेळतो की समोर कितीही अवाढव्य सावज असेल तरी त्यास ते हेरता येते. आता ही जबाबदारी आपल्या दोघांवर आहे. कोणी सोबत असो वा नसो. आता ही संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे. गोपाळराव, ज्यास आपण जबाबदारी म्हणतोय, एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, आपण ही जबाबदारी पार पाडणार. आले लक्षात? चला. मी गणेश सोहनी आज दिनांक 5 नोव्हेंबर 1880 रोजी असे लिहून देतो की केसरी हे वर्तमानपत्र सुरू करण्यासाठी कर्ज म्हणून रक्कम 4500 रुपये देण्याचे योजत आहे. सदर रक्कम पूर्णतः वर्तमानपत्र चालू करणे व त्याची व्यवस्था कार्यरत ठेवणे याकरिता वापरण्यात येणार आहे. इतर कुठल्याही वैयक्तिक अथवा इतर व्यावसायिक कारणासाठी या रकमेचा वापर करता येणार नाही. आणि तो नफ्याचा मुद्दा आहे ना, तोही पुढे आहे. सदर रक्कम म्हणजे 4500 रुपये जोपर्यंत पूर्णपणे व्यवहारातून वळते होत नाही तोपर्यंत या व्यवहारातील कुठलीही व्यक्ती यातून स्वतःचा फायदा करून घेणार नाही. अगदी योग्य. टिळक, आगरकर, तुम्हीही बघून घ्या आणि जर एखादा मुद्दा राहिला असेल तर तो यात नोंदवा. मला तरी सर्व योग्य वाटतंय. गोपाळराव, मलाही. मग जायचं पुढे? निश्चितच. तर मंडळी, आजचा हा क्षण फार महत्वाचा आहे आणि आपण सगळे याचे साक्षीदार आहोत. हे आपलं भाग्य. मी करारपत्र साक्षांकित करतो. आगरकर, शास्त्री बुवा, करारपत्रावर साक्षीदार म्हणून तुम्ही सही करावीत. वा, अभिनंदन. करारपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता ही रक्कम तुमच्या स्वाधीन करतो. या मंडळी, गणपती बाप्पा तुमच्या मदतीने खूप मोठा अडसर दूर झाला. आता जोमाने कार्यास प्रारंभ करू. गोपाळराव, मी म्हणालो होतो आपण केवळ निमित्त. आपण घेतलेले व्रत मीही स्वीकारले.
या क्रांतिकारी उपक्रमासाठी माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद सोबत आहेतच. त्यामुळे आता थांबायचे नाही. केसरीची गर्जना आसमंतात दुमदुमणार. देवा, दीनानाथा, कशाला उचलले ते? माझ्या हाताला भोकं पडलेत की पाय लुळे पडलेत माझे? तुझ्याशी बोलते मी. ठेव खाली इकडे. तू आधी हात धु आणि घरी जा. बघू, मी करेन सगळी स्वच्छता. जा. काकू, आपलं ठरलंय ना की हे काम मी करणार. हे काम माझं. कोणी ठरवलं? तूच. मला नाही हो पटायचंय. अहो, काकू, ते म्हटलं ना. अहो, काकू, थोडं थांबा, मी ठेवून येतो. काय कर? पुन्हा असं वागशील ना तर जेवणच देणार नाही मी तुला. सांगून ठेवते. काकू, तुम्ही कधी असं ऐकलंय का हो? चिमणी तिच्या पिलाला उपाशी ठेवते. बाळा, आई म्हणतोस ना तू मला, मग ऐकणार आहे. अरे, कोणी बघितलं ना तर लोक काय म्हणतील? हेच की ह्या कैदाशिनीने एका लहान मुलाला गडी म्हणून ठेवले. आता हे पाप नको रे माझ्या माथी. लोकांना नाही कळायचं माऊलीचं मन. जिनं माझ्यासारख्या मुलाला 2 महिने खाऊ घातलं, जेवणाचे पैसे नाही देऊ शकलो तरी ती वागेल का असं? अरे, मी बोलले का तुला काही? मग कशाला हे बोलून दाखवतोस? त्याचंच तर वाईट वाटतं काकू. तुम्ही किती निस्वार्थपणे खाऊ घालता. कुठून आणता इतकी माया? त्रास होतो. आता नाही जमायचं. तुम्ही बोलाल ते मी काम करेन, पण आता फुकट नाही खायचंय. हे बघ बाळा, तू शांत हो. जा बघू. अरे दीनानाथा, घरी जा. काकू, ते जा म्हंटल ना. जा. तुम्ही कसं येणं केलं? अगं बाई, नेमका आज सगळा स्वयंपाक संपला. देण्यासाठी शीत सुद्धा शिल्लक राहिलेलं नाहीये. थांबा, मी काहीतरी करून आणते. हो काकू, नको, आमचं जेवण झालंय. खरं तर आम्ही वेगळ्याच कामासाठी इथे आलो. काकू, तो मुलगा कोण? दीनानाथ. कोण कुठचा महत्वाचं नाहीये, पण मला मात्र पोटच्या पोरासारखा जीव लावला त्याने. त्र्यंबकहून आलाय. त्याच्या वडिलांना तो शस्त्र बाळगण्याबाबत जो कायदा आहे ना, आर्म्स ऍक्ट, त्या कायद्याखाली अटक झाली होती. गोऱ्यांनी त्यांना इतकं छळलं की तिकडेच त्यांचा मृत्यू झाला. मग सगळं जग ह्याचं आभाळ. जगायला, काम शोधायला तो इथे आला. त्याच्या डोळ्यात मला जगायची जिद्द दिसली. मी म्हटलं, ये जा, मी देते जेवायला. पण मुलगा मानी. बघितलंत ना, फुकटचा घास उतरत नाही घशाखाली. प्रत्येक कामात मला मदत करतो. मी नाही म्हणते, पण माझा ऐकतंय कोण? अहो काकू, तुम्हाला कल्पना नाहीये तुमच्यामुळे किती जीवांना प्रेरणा मिळते ते. माझं मेलीचं कौतुक पुरे. तुम्ही कसं येणं केलं? सांगतो. एक फार महत्वाचा उपक्रम राबवण्याचे आमच्या डोक्यात आहे. आपल्या शाळेत समाजातल्या विविध वर्गातून मुले शिकायला येतात आणि त्यांपैकी प्रत्येकाला प्रत्येकच वेळी पोषक आणि आवश्यक अन्न मिळतेच असे नाही, तर त्यांचा लाभ व्हावा, त्यांना पोषक आहार मिळावा, या हेतूने शाळेकडूनच काही विशिष्ट पौष्टिक पदार्थ पुरवता येतील का, असा विचार डोक्यात आहे. अगं बाई, किती उदात्त विचार आहे तुमचा. अहो काकू, एका प्रकारे आपण त्यांचे पालकच आहोत. मग त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे.
आणि आहार चांगला असेल तरच मुले बुद्धिमान होतील, त्यांचा विकास होईल. ह्या उपक्रमात मला सहभागी करून घेतलं, ह्यातच मी भरून पावले. पण एक विचारू का? ह्यामुळे विद्यार्थ्यांवर खर्चाचा भार नाही का पडणार? छे छे, हा खर्च आपण त्यांच्या माथी कसा मारू? आणि आत्ताच म्हणालो ना, आपण त्यांचे पालक होत, त्यामुळे तो खर्च आपणच उचलायचा. धन्य आहे बाई तुमची. स्वतः पर्वता एवढं काम करता आणि मी साधे खडे उचलले तर माझं कौतुक करता. काकू हो,